शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या या कृषी माहिती बाय हेमंत ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आता खरीप हंगामाला लगेच सुरुवात होत आहे आणि खरीप हंगामाची तयारी पण आपली झालेलीच असेल. म्हणजे शेत आपली पेरणीसाठी आपण तयार केलेलं असेल आणि फक्त पावसाची वाट पाहणं सुरू आहे आता. आणि त्यासाठीच जसं की तुम्हाला माहिती आहे की खरीप हंगामासाठी पेरणीसाठी जे बियाणं लागते ते बियाणं पण आता कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होत आहेत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शुद्ध आणि गुणवत्तापूर्वक बियाणे कशी खरेदी कराल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जसे की माहीत आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजेच शुद्ध आणि गुणवत्तापूर्वक बियाणे खरेदी करणे हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये समजून जाते. तर शेतकरी बंधूंनो, कृषी उत्पन्नामध्ये शुद्ध आणि गुणवत्तापूर्वक बियाणे खरेदी केल्यामुळे साधारणतः 20 ते 25% उत्पादनात वाढ होते. त्यामुळे उत्पादन वाढते, पिकाची गुणवत्ता सुधार होते, रोगप्रतिकार क्षमता बळकट होते, बाजारात चांगला भाव आपल्या पिकाला मिळू शकतो. त्यासाठीच आवश्यक तपासणी करणे हे खूप महत्त्वाचे असते. तर मंडळी, कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करताना आवश्यक ती तपासणी न केल्यास पूर्ण हंगाम हा आपला धोक्यात येऊ शकतो. त्यासाठीच बियाण्याची निवड करताना खबरदारी घेणे हे फार महत्त्वाचे असते. त्यासाठीच स्थानिक हवामान, म्हणजे आपल्या स्थानिक भागात जे हवामान आहे किंवा मागील अनुभव असेल आपला बियाणं खरेदी करतानाचा, तो घेणे फार महत्त्वाचं आहे. तसेच नवीन एखादी जात जर मार्केटमध्ये आली असेल तर ते जातीची निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून त्या जातीविषयी सखोल माहिती घेणे महत्त्वाचे आहे. तसेच आपली जमीन इरिगेटेड म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल किंवा कोरडवाहू असेल तर अशा भागासाठी आपल्या जमिनीचा प्रकार किंवा पाण्याची व्यवस्था आहे का किंवा कोरडवाहू आहे याचा अभ्यास करूनच त्या संबंधित जातीचा किंवा व्हरायटीची निवड करावी. तसेच मंडळी, बियाणे खरेदी करताना अधिकृत जे कृषी सेवा केंद्र आहे अशा दुकानातूनच बियाण्याची खरेदी करणे महत्त्वाचे आहे. तर मंडळी, तुम्हाला मी सांगू शकतो की बियाण्याचे विविध प्रकार असतात. यामध्ये मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे अशा प्रकारचे बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. परंतु शक्यतोवर प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे हेच आपण पेरणीसाठी वापरतो. प्रमाणित आणि सत्यप्रत बियाणे हे जवळपास सारखेच असते. म्हणजे त्यांची अनुवांशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता साधारणतः सारखीच राहते. परंतु सत्यप्रत बियाणे हे बीज प्रमाणीकरण संस्थेकडून याची तपासणी केली जात नाही आणि प्रमाणित बियाणे जे आहे याची तपासणी बीज प्रमाणीकरण संस्थेमार्फत केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, बियाणे खरेदी करताना बियाणे विक्रेते यांच्याकडून पक्के बिल घ्यावे, जेणेकरून त्या बिलावर त्या पिकाचे नाव, जातीचे नाव, खरेदी दिनांक इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. आणि खरेदी विक्रेत्यांची स्वाक्षरी त्या बिलावर असणे आवश्यक आहे. आणि ते बिल आपल्याकडे व्यवस्थित जतन करून ठेवावे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्या बियाण्याविषयी आपण तक्रार करू शकतो. आणि पेरणी करण्यापूर्वी ते बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे. आणि त्या बियाण्याची पिशवी आणि टॅग आपण व्यवस्थित ठेवावा, जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास आपण तक्रार करू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.